मुर्डेश्वरवरून आम्ही गोकर्णासाठी प्रवास करायला घेतला होता. 250 किलोमीटरचा प्रवास होता. आम्हाला मध्ये जाताना एक टिटवाळ्यासारखं मोठं देवस्थान भेटलं आणि ते देवस्थान बघण्यासाठी आम्ही तिथे उतरलो आणि ते देवस्थान पाहण्यासाठी आम्ही गेलो. गणपतीचं देऊळ होतं तिथे आणि ते बघायचं म्हणून आम्ही खाली उतरलो आणि पुढे गेलो. फार छान मंदिर होतं. हे बघा, मंदिर तिथलं फार छान होतं. इथून आम्ही आता एंट्री करत आहोत आणि एंट्री करून आतमध्ये जात आहोत. दाखवतो मी तुम्हाला. मंदिर छान आहे, प्रसिद्ध देवस्थान आहे. आजूबाजूचे बरेच लोक जसं आपल्या टिटवाळ्याला तसं हे भव्य दिव्य आहे. बघूया काय प्रसाद होते. आम्ही पादत्राणावर काढलेले आहेत, पूजापाठ करतो. आता पुढे आम्ही जात आहोत. हे बघा, इथे धर्मशाळा वगैरे आहे. आजूबाजूला राहायची सोय आहे. लोकांना लांबून आलेल्या लोकांची राहायची सोय पण आहे. आणि हे मंदिर आहे आणि मुख्य द्वार. इथून आम्ही आतमध्ये जातो आहोत आणि आतमध्ये जात आहोत. परंतु आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे त्यांनी मला कॅमेरा बंद करायला लावला. मी थोडीशी श्रींची मूर्ती फोटोग्राफी केलेली आहे, पण ती ताबडतोब कॅमेरा बंद झाला. आणि आम्हाला नंतर मग दर्शन वगैरे झालं आणि नंतर आम्ही बाहेर प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर पण त्याच्या आतमध्ये हो, मला सगळंच घ्यायचं आहे. पाठीमागून तू तुझं काम करत राहा, माझं मी फॅक्टरी होती आणि तिथून गेलो आणि पूर्ण परत नाही. तर ही प्रदक्षिणा आम्ही घालतो. प्रदक्षिणा फार मोठी आहे आणि त्याला रोसाठी अशी मी बॅरिकेड लावलेले आहेत. तिथे रांगेत जायचं आणि ते प्रदक्षिणा वगैरे घ्यायची असं त्यांचं हे आहे. तर बघा, इथे मी संपूर्ण प्रदक्षिणा घेतलेली आहे आणि आता इथून आम्ही एंट्री पण केलेली आहे, दर्शन पण घेतलेलं आहे. आणि आता आम्ही बाहेर येऊन ते छोटीशी पिंड दिसली आमच्या पत्नीला, त्याच्यावर त्याचे हात जोडले, पाय पडले आणि आम्ही आता बाहेर आलो. बाहेर एक स्तंभ लावलेला होता. बाहेर एक स्तंभ लावला होता, त्याच्या खाली पूजा करायची आणि दिवाबत्ती लावायची असं काहीतरी त्यांचा नियम आहे. त्याप्रमाणे सगळे आमच्या महिला मंडळ तिथे दिवाबत्ती लावते. इथे काहीतरी फुलं ठेवायची जागा आहे. इथे काहीतरी त्यांचं आहे समजा. तर इथे फुलं वगैरे ठेवून तिथे स्तंभापाशी दिवाबत्ती करायची आहे आणि तिथे प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे आमच्या महिला मंडळ सगळे तिथे दिवाबत्ती करतायत. दिवा लावून काहीतरी करता, हळदी कुंकू वाहत आहेत. असं करून तिथे बाजूला बघा नारळ फोडून देणारा आहे. तो त्याच्या हातामध्ये फोडता आहे. तो प्रत्येकाचं नारळ घेतो, फोडतो, अर्धा तिथं ठेवतो देवासाठी आणि अर्धा त्यांना प्रसादासाठी. असा त्याचा नियम आहे आणि चांगली सोय आहे इथे. म्हणजे कुठेही घाण होणार नाही नारळ फोडून. तर हे एक चांगलं आहे, चांगला प्रोग्राम आहे. आणि आता हे आमचं इथे महिला मंडळ हे बघा, ही राहण्याची सोय आहे लोकांना इथे. हे बाहेरून आलेल्या लोकांना मोठे इथे धर्मशाळा आहे, निवासस्थान आहे. तिथे तुम्ही छानपैकी राहू शकता. त्यांचा दर पण फार कमी आहे. आणि हे देऊळ बघा, फार जुनं मंदिर नाही आहे. शिवाची मूर्ती होती, जुनं मंदिर नाही आणि जीर्णोद्धार केलं देऊळ आहे. हे देऊळ आहे, छान देऊळ आहे, मस्त. कधीचं आहे ते? म्हणजे प्रसिद्ध आहे ना, बरेच लोक तिथे येतात. आणि अशा प्रकारे आम्ही इथे आता हे करत आहोत. आणि मी म्हटलं त्याला फोटो काढू किंवा व्हिडिओ बनवत आहे. पण तिथे पण व्हिडिओ बनवताना तिथे पण तो पहारेकरी आलेला आहे आणि मला सांगतो की बाहेर बाहेर फोटो काढायचे नाही काढायचे. परत मी तिथून 2 मिनटात तिथून मला तो नाही म्हणतो, मी बाहेर बाहेरून बाहेर गेलो. आता हे काढलेलं आहे. अशा प्रकारे गणपतीचं देवीचं दर्शन मी घेतलेलं आहे.
चांगला प्रसिद्ध गणपती आहे. देऊळ चांगला आहे. आणि आमचे महिला मंडळ श्लोक म्हणत आहेत, गणपतीची आराधना करत आहेत. आणि बाहेरून ॲक्टिंग घेत आहे. आणि अशा प्रकारे आमचे आता श्लोक म्हणत आहेत, बाहेर म्हणत आहेत. आणि आता आम्ही देवाच्या पाया पडून झाल्यानंतर आम्ही आता व्हिडिओग्राफी आणि ओके. नंतर आम्ही बाहेर पडलो, मंदिराच्या परिसरातून बाहेर पडलो. आणि आता इथे एका महिला मंडळ काही आपले गजरे वगैरे घेतात, ठेवू द्या. गजरे घ्यायला पैसे काढले तर पुढे काही दुकान आहेत, तिथे काही खरेदी करायची का, वस्तू बघतायत काय काय घेण्यासारखं आहे का, तर बघूया. ठीक आहे. अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. काय आहे का मी परत शेअर करा, बंद करा यूट्यूब, सबस्क्राईब करा.